प्रोडक्शनसाठी मग तुम्ही किती कॉन्ट्रॅक्टर्सला भेटले किंवा कॉन्ट्रॅक्ट फायनल कसं केलं? जेवढे काही माझ्या ओळखीचे लोक आहेत या फील्ड मध्ये असतील, मग प्रत्येकाला मी विचारायचं तुझ्या ओळखीचं कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे का, किंवा ऑनलाईन सर्चिंग, ऑनलाईन आता भरपूर लोक लोक आहेत. मग प्रत्येकाला कॉल केला. अप्रॉक्सिमेटली 30-40 कॉन्ट्रॅक्टरला मी कॉल केला असेल, कॉन्टॅक्ट केला असेल, आणि प्रत्येकाला साईटवर बोलवून प्रत्येकाला फिजिकल भेटलोय. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं ऍक्च्युअली मी पहिल्यांदा लेबर वरती करणार होतो. ओके मटेरियल तुम्ही पुरवणार होते आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर देणार होते. पण परत लक्षात आलं की नाही असं करू नको, कारण हे कधी लक्षात आलं, कारण हा बेसिक थॉट होता. असं का बरं वाटलं मग? तुम्ही तो विचार का बदलला जो तुम्ही मटेरियल स्वतः आणून देऊन करून घेणार होते आणि मग तुम्ही विथ मटेरियल का दिलं? कारण ह्या 30-40 कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा मी भेटलो तेव्हा मी त्यांच्या एक्झिस्टिंग साईट व्हिजिट केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, हा फुल टाइम आहे हा, आणि जो व्यक्ती फुल टाइम करू शकतो तोच हा चांगला एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे तुम्हाला तिथं रिअलाइज झालं की आपण मे बी यांना वेळेवर मटेरियल पुरवू शकणार नाहीत, किंवा जर पुरवलं तर हे लोक जास्त त्याचं वेस्टेज करतील, किंवा जर मटेरियल आलं तर ते मे बी चोरीला वगैरे जाऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एवढा प्रॉपर वेळ नाही. प्लस दुसरी गोष्ट, मी स्वतः केलं तर मला तिथं पाणी मारायला एखादा व्यक्ती ठेवावा लागेल. मग मला ऑलमोस्ट जर मी लेबर कॉन्ट्रॅक्ट वरती करतोय तर मला तिथला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सगळं कोऑर्डिनेट करावं लागेल. एक्झॅक्टली. ओके, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला रिअलाइज. एक्झॅक्टली.